प्रसिद्धी परान्मुख या शब्दातील डावीकडून चौथ्या व उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असलेली अक्षरे कोणती? प्रसिद्धी परान्मुख हा एक शब्द आहे। या शब्दामध्ये डावीकडून चौथ्या स्थानावर हा पहिले अक्षर, दुसरे अक्षर, तिसरे अक्षर आणि चौथे अक्षर या ठिकाणी प हे आहे आणि उजवीकडून तिसऱ्या स्थानावर पहिले अक्षर, दुसरे अक्षर आणि तिसरे अक्षर हे रा आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 प रा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बेडकांनी आपली मैफिल जमवली व ते डराव डराव असे सूर आळवू लागले। या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत? या वाक्यामध्ये 4 अक्षरी शब्द जे आहेत ते 4 आहेत आणि 3 अक्षरी शब्द जे आहेत 6 आहेत। याचाच अर्थ 3 अक्षरी शब्द जे आहेत हे 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 ने जास्त आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। गाडी स्टेशनवरून सुटली आणि मी तिला पकडण्यासाठी वेड्यासारखी धावत सुटले। या वाक्यात किती इकारांत शब्द आलेले आहेत असं विचारलेलं आहे। या ठिकाणी गाडी हा एक इकारांत शब्द आहे, सुटली हा दुसरा शब्द आहे, मी हा तिसरा शब्द, पकडण्यासाठी हा चौथा शब्द आणि वेड्यासारखी हा 5वा शब्द। याचा अर्थ या ठिकाणी 5 इकारांत शब्द आलेले आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। संदेशवहन या शब्दातील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून शरीर या अर्थाचा शब्द बनतो? या ठिकाणी संदेशवहन शब्द आहे। शरीर या अर्थाचा जो शब्द या बनणार आहे तो देह या संदेशवहनातील अक्षरापासून बनणार आहे। या ठिकाणी पहिलं अक्षर आहे, दुसरे, तिसरे अक्षर, चौथे, 5वे आणि 6वे अक्षर। याचा अर्थ दुसरे आणि 5वे अक्षर यापासून शरीर या अर्थाचा शब्द बनणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पुस्तक, पृष्ठभाग, पौष, पालक, पौराणिक, पॅराशूट, पोट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? वरील शब्द जेव्हा आपण वर्णानुक्रमे लावू तेव्हा त्यांचा क्रम हा खालीलप्रमाणे असेल। यामध्ये हा पहिला शब्द असेल, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा। याचा अर्थ पॅराशूट हा शब्द जो आहे हा या ठिकाणी मध्यभागी आलेला आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणते शब्द तयार होत नाहीत? या ठिकाणी भारी हा शब्द भा आणि री पासून तयार होणार आहे। प्रभू हा शब्द तयार होणार नाही। प्र आणि त हा पण शब्द तयार होईल। फार हा शब्द तयार होणार नाही। म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। सर्वधर्म समभाव या शब्दातील डावीकडून व उजवीकडून समान अंतरावर कोणती अक्षरे आहेत? अचूक असलेले 2 पर्याय निवडा असा प्रश्न आहे। सर्वधर्म समभाव या शब्दामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे डावीकडून अक्षरे आहेत आणि हे उजवीकडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। वरील अक्षराकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पशुवैद्यक तज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी पशुवैद्यकीय शब्दामध्ये हे पहिले अक्षर आहे, दुसरे अक्षर, तिसरे, चौथे, 5वे, 6वे आणि 7वे अक्षर। तिसरे व 5वे अक्षर जे आहे त्या ठिकाणी वै हे तिसरे अक्षर आहे आणि क हे 5वे अक्षर आहे। 6वे आणि पहिले अक्षर जे आहे 6वे अक्षर त आहे आणि पहिले अक्षर प आहे। 5वे व दुसरे अक्षर, 5वे अक्षर क आहे, दुसरे अक्षर शू आहे, दुसरे अक्षर शू आहे आणि 5वे अक्षर क आहे। यामध्ये तप आणि शुक हे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात। म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। मनोजने फळ्यावर क्षणमात्र, कृतकृत्य, हृदयंगम, शृंगारिक आणि अनभिज्ञ हे शब्द लिहिले। या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षरे आली आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी ळ्या हे एक जोडाक्षर आहे, क्ष हे दुसरे, हे तिसरे जोडाक्षर, हे चौथे जोडाक्षर, हे 5वे जोडाक्षर आणि हे 6वे जोडाक्षर। याचा अर्थ या ठिकाणी 6 जोडाक्षरे आलेले आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 4
हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रमुखाने सूचना देताना ऐकाऐवजी व, लिहाऐवजी ब, वाचाऐवजी उ, उठाऐवजी ल आणि बसाऐवजी ए अक्षरांचा वापर केला. यानुसार एक गटकार्य करताना त्याने खालीलप्रमाणे सूचना दिल्यास त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. सूचनेमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी ब हे 6 वेळा आलेलं आहे, व हे 7 वेळा आलेलं आहे, उ हे 4 वेळा आलेलं आहे, ल हे 3 वेळा आलेले आहे, ए हे 2 वेळा आलेलं आहे. याचा अर्थ व हे सर्वाधिक वेळा आलेले आहे. याचाच अर्थ व ही सूचना जी आहे ती ऐका यासाठी दिलेली आहे. म्हणून या प्रश्नांचं अचूक उत्तर जे असेल पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.